ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी गुरु माऊलींनी सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या केंद्रानुसार देवघर कसं असावं, देवारा कसा असावा आणि देवघरामध्ये कोणत्या मूर्ती असाव्या, ज्याच्याने 99% प्रश्न आपले समाप्त होतात। जो कर्जबाजारीपणा असतो तो सुद्धा समाप्त होत असतो। आर्थिक प्रश्न जे निर्माण झालेले असतात ते सुद्धा समाप्त होतात। फक्त आपला देवघर आहे तो कसा ठेवावा याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर त्याच्यातलं पहिलं तुम्हाला सांगते बघा, पहिलं जे आहे म्हणजे देवघर हे आपल्या स्वतःच्या पैशाचं असावं। देवघर ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपल्या स्वतःच्या पैशाचं असावं। दुसरं कोणी तुम्हाला पैसे देऊन देवघर देत असेल तर ते देवघर आपल्या देवघरामध्ये ठेवू नये, म्हणजे आपल्या घरात ठेवायचं नाही। दुसरं म्हणजे आपलं जे देवघर असतं त्याला कळस असतो वरती, तो कळस सुद्धा नसावा। देवघर हे बिगर कळसाचं असावं आणि कळस असेल तर ते काढून टाकायचा। तिसरं म्हणजे देवघर हे ईशान्य कोपऱ्यामध्ये, पूर्वेला, पश्चिमेला आणि उत्तरेला चालेल। फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला देवघर ठेवायचं नाही। आणि देवघर जे आहे ते किचन ओट्या खाली सुद्धा ठेवायचं नाही। देवघर टांगलेलं नसावं। जर तुम्हाला जागाच नसेल, देवघर टांगावं लागत असेल तर त्याच्या खाली छोटीशी पाटी ठोकावी आणि त्याच्यावर देवघर ठेवायचं आहे। देवघर हे कानाकोपऱ्यामध्ये किंवा आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या बेडरूममध्ये देवघर कधीच नसावं, आपल्याला दोष लागत असतात। चौथं म्हणजे आता तुम्हाला सांगणार आहे देवघर कोणते वस्तू ठेवणे। आता देवघरामध्ये कोणत्या वस्तू ठेवणे ते सांगते। आपल्या देवघरामध्ये शनिदेव, महादेवाची मूर्ती, मुंजोबा हे जे असतात, मेलेल्या व्यक्तींचे फोटो हे आपल्या देवघरामध्ये ठेवत नाहीतर आपल्याला दोष लागतो, आपल्या संसाराचा खेळ खंडोबा होत असतो। म्हणून ह्या गोष्टी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या नसतात। आता देवघर जे आहे ते कोणत्या लाकडाचं असावं ते तुम्हाला सांगते। साग, चंदन, औदुंबर, शम्मी, वड, पिंपळ, आंबा, खेर, कडुलिंब, देवदार वृक्ष ह्या झाडापासून देवघर जे असेल ते खूप चांगलं सांगितलेलं आहे। देवघर हे कधी पण जे दगड म्हणजे याचंच असावं, लाकडाचंच असावं, कारण की देवघर हे खूप छान सांगितलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल तुझं देवघर तर संगमनेरचं आहे, ते माझ्याने घेतलं गेलं, पण मी त्याला चेंज करणार आहे। जोपर्यंत म्हणजे मी चेंज करणार आहे की माझं देवघर मला दुसरं घ्यायचं आहे, जे लाकडी असेल मोठं ते घेणार आहे। मला मोठ्यातलं घ्यायचं आहे म्हणून मी थोडी थांबलेली आहे। तर आता मी तुम्हाला अजून सांगते, देवघर देवारात व्यवस्थित ठेवल्यानंतर जे आपले म्हणजे आपण जर वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या देवघरामध्ये देव जर व्यवस्थित ठेवले तर आपले 50% जे प्रश्न असतात त्याच ठिकाणी समाप्त होतात। कर्जबाजारीपणा आपल्या घरात होत नाही, पैसे पुरत नाही, हेच प्रश्न असतात की ज्याच्यामुळे आपण देवघर जे असतं ते व्यवस्थित ठेवलेलं नसतं किंवा जे देव आपण देवघरामध्ये ठेवतो ते म्हणजे वास्तूप्रमाणे ठेवलेले नसतात, त्यामुळे आपल्याला हे सगळे प्रश्न निर्माण झाले। मेलेल्या व्यक्तींच्या नावाने आपण मूर्ती घडून चिरे बसवतो, हे पण खूप चुकीचं आहे। चिरे बसवू नये, त्यामुळे आपल्या कुटुंबास प्रखर पितृदोष लागतो। प्रखर पितृदोषामुळे खूप सधन अशी कुटुंब रताळ्याला गेलेले आहेत। त्यामुळे वारलेल्या व्यक्ती वारलेली जी व्यक्ती असते तिला सदगती मिळत नाही, ती भूतलावर त्यांचा आत्मा भटकत असतो। या म्हणून उपाय आपल्याला काय करावा, तर जवळील श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे, त्या ठिकाणी जाऊन प्रश्न उत्तर होतात। त्या ठिकाणी बसून आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यांना प्रश्न विचारावे आणि त्यांना भेट घ्यावी, नाही तर फोन करून व्यवस्थित याबद्दल विचारण करावे। त्यानंतर नारायण नागबली विधी करावा। विधी केल्यावर अशा चिऱ्यांचे विधियुक्त गंगाजळमध्ये विसर्जन करावे। आता नित्यसेवा कशी करावी। आता नित्यसेवा म्हणजे आपण देवांची रोज आराधना करतो, कोणी गुरुचरित्र वाचत असतं, कोणी सारामृत वाचत असतं किंवा महाराजांची सेवा करत असतं। त्याचप्रमाणे तुमचे जे कोणी देव असतील तुम्ही त्यांची नित्यनेमाने रोज आराधना आणि प्रार्थना करायची आहे। त्याचबद्दल महाराजांची जी सेवा आहे ती सांगते। नित्यसेवा म्हणजे तुम्हाला 1 माळी गायत्री मंत्र रोज आपल्या देवघरामध्ये बसून पठण करायचं आहे। 11 माळी स्वामी महाराजांचा मंत्र पठण करायचा आहे आणि नित्यसेवेतील जे अध्याय आहेत 3 अध्याय आपल्याला पठण करायचे आहे। म्हणजे स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे। या सगळ्या गोष्टी स्वामी समर्थ केंद्रानुसार राहायला आलेला आहेत। आता तुम्ही तुमचं जेवण वेगळं, झोपणं वेगळं, सगळं वेगळं असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःचे देव तयार करायचे आहेत। जे देव तुम्हाला सगळे देव तुम्हाला घ्यायचे आहेत आणि टाक सुद्धा तुम्हाला स्वतःचेच करून घ्यायचे आहेत।
तो नाही म्हणजे तुमचं वेगळं झालेलं असेल, तुमची वाटणे झालेले असतील, तर आपले आपले देव करून आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. अशी रचना आपल्या देवघरात करायची आहे. देव कधी पण वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घरात ठेवावे, त्याच्याने आपले जे 50% जे प्रश्न असतात ते समाप्त होत असतात. दुसरं म्हणजे देवघर म्हणजे देवघरात आपल्या देवघरामध्ये अंगठ्याच्या शेजारचे जे बोट आहेत तेवढे किंवा अंगठ्या एवढे देवच आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. याच्यापेक्षा मोठे देव आपल्या देवघरामध्ये ठेवत नसतात. आपल्याला दोष लागतो, कारण की आपल्याला एवढी सेवा आपल्याकडून होत नाही, म्हणून त्या देवांचा दोष आपल्याला लागत असतो. दुसरं म्हणजे ज्या वेळेस आपण देव घेतो बघा, देव कधी पण बसलेले असावे. देव हे म्हणजे जेव्हा देवाच्या मूर्ती वगैरे असतील किंवा दुसरे देव असतील त्यांचे जे म्हणजे असे उभे फोटो असतील ते फोटो आपल्याला घ्यायचे नाही किंवा मूर्त्या सुद्धा घ्यायचे नाही. कधी पण बसलेले देव आपल्याला ठेवायचे आहे. जी अन्नपूर्णा माता आहे किंवा लक्ष्मी माता आहे, जे देव बसणारे आहेत तेच देव आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. दुसरं म्हणजे देव कधीच फुकट घ्यायचे नाही. देव नेहमी भरीव देव आपल्या देवघरामध्ये ठेवायचे. पाण्यात टाकल्यानंतर ज्या देवांच्या आतमधून बुडबुड असा आवाज येतो तसे देव सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवत नसतात. याच्याने सुद्धा आपल्याला दोष लागत असतात. म्हणून हे सगळे देव आपल्याला चेक करायचे आहे. आपल्या देवघरामध्ये जे आपले देव असतात त्यांच्या डोळ्याला वगैरे जिथं कुठे घाण लागलेली असेल ती काढून घ्यायची. देव कधीच खंडित किंवा देवांचे डोळे बंद आहे, देव खंडित झालेले आहे किंवा असे काही फोटो वगैरे असतील ते सुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे नसतात. आता दुसरं तुम्हाला सांगणार आहे बघा, आपल्या देवघरामध्ये कोणते देव असावे. आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असावी, स्वामींचा फोटो असावा, कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो असावा, नंतर गणपती बाप्पा असावा, बाळकृष्ण असावा, नंतर ना चांदीचे जे टाक असतात ते असावे. एवढंच देव आपल्या देवघरामध्ये पाहिजे. बाकीचे देव आपल्याला देवघरामध्ये ठेवू नका, आपल्याने तेवढी सेवा होत नसते. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. दुसरं म्हणजे डाव्या सोंडचा जो गणपती असतो तोच आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा असतो. बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता हे सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवायचं. महादेवाची पिंड ठेवायची आहे, नंदी ठेवायचा नाही. फक्त महादेवाची पिंडच आपल्याला देवघरामध्ये ठेवायची असते. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गुरु माऊलींनी सांगितलेल्या आहेत, तसेच मी तुम्हाला सांगते. आता देवघर हे किती बाय कितीचं असावं. देवघर हे 7 बाय 7चं असावं किंवा 21 बाय 21चं असावं. असं देवघर आपल्याला आपल्या देवघरामध्ये म्हणजे देवघर करून घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे भेट आलेल्या वस्तू म्हणजे जे तुम्हाला भेटलेले देव असतील, मूर्त्या असतील, त्या आपल्या देवघरामध्ये कधीच ठेवू नका. याच्याने तुम्हाला दोष लागेल. बघा, जे बुडीत म्हणजे आता ज्यांचा वंश नाही आणि त्या घरात तुम्ही दत्तक गेलेले आहे आणि त्या घरचे जे देव असतील ते सुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे नसतात. त्यांना विसर्जन करून टाकायचं असतं. आपल्याला दुसरे देव घ्यायचे असतात. बुडीत गेलेले म्हणजे ज्यांचा वंश नाही, त्यांचा वंश खंडित झालेला आहे, त्यांना मुलं नाही किंवा मुलबाळ नाही, त्यांचे देव कधीच आपल्या देवघरामध्ये ठेवायचे नाही. त्यांना विसर्जन करून आपल्याला दुसरे देव आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचे असतात. बक्षीस मिळालेले देव जे आता तुम्हाला बक्षीस वगैरे मिळालेले असतील, तुम्हाला फोटो असतील, मूर्त्या असतील, त्या सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवत नसतात. आता तुम्हाला सांगते, अविवाहित व्यक्ती, वीर यांचे टाक, माशी लागलेले किंवा भंगलेले जे देव असतात ते सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवले जात नाही. किंवा शंकर पार्वतीचा फोटो, शंकर आणि पार्वती यांचा फोटो सुद्धा देवघरामध्ये ठेवत नाही किंवा एकत्र फोटो सुद्धा त्यांचा ठेवला जात नाही. महादेवांची फक्त पिंड आपल्या घरामध्ये ठेवली जाते, म्हणजे आपल्या देवघरामध्ये ठेवली जाते. जे बघा, यानंतर मुंजोबांचा जो फोटो असतो तो सुद्धा देवघरामध्ये ठेवत नाही. मुंजोबांचं स्थान हे गावाच्या बाहेर असतं, म्हणून त्या ठिकाणी देऊळ बांधून त्या ठिकाणी मुंजोबांची स्थापना केली जाते आणि तिथेच पूजा केली जाते. आपल्या देवघरामध्ये त्यांचा फोटो सुद्धा ठेवत नाही. मेलेल्या व्यक्तींचा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवत नाही. शनिदेवांचा फोटो ठेवत नाही किंवा मारुती रायांचा सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवत नाही. मारुती राय सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवले जात नाही. त्यानंतर तुम्हाला आता सांगते, जे सापडलेले देव आहे किंवा तुम्हाला कुठं सापडले असतील रस्त्याने, जर तुम्हाला चांदीचे किंवा सोन्याचे किंवा पितळाचे असे देव सापडले असतील ते सुद्धा देव आपल्या आपल्या देवघरामध्ये ठेवायचे नाही. त्यांचं विसर्जन करून टाकायचं आहे, नाहीतर आपल्याला दोष लागतो. आणि हे जे सगळे प्रश्न आहे, कर्जबाजारी पण आहे, पैसा पुरत नाही, घरात वादविवाद आहे, कटकट आहे, आपले प्रश्न मोकळे होत नसतील, तर हेच ते कारण आहे की आपण अशा चुका करतो. त्यामुळे आपल्याला हे सगळे प्रश्न उद्भवत असतात. आता तुम्हाला आता सांगते, अशा प्रकारे कोणतेही मंदिर, आता
तुम्हाला जर कुणी देव दिलेले असतील आणि तुमचे जे खंडित पडलेले देव असतील किंवा फाटके तुटके देव असतील किंवा कोणाच्या कोपरा गेलेला असेल, कोणत्या देवाचा हात तुटलेला असेल किंवा फोटो भंगित झालेले असतील, ते देव एखाद्या झाडाखाली किंवा जिथं देऊळ असतं त्या ठिकाणी ठेवू नका, त्यांचं विसर्जन करायचं आहे. आता विसर्जन कसं करावं, ते जे आपले देव असतात त्यांचं विसर्जन करताना आपल्याला दही भात एका नाही तर गोड असं काहीतरी वस्तू घ्यायची आहे, त्यांची पूजा करायची आहे, हळद कुंकू अक्षता त्यांना लावायचं आहे, फुलं अर्पण करायचे. त्यांना ज्या वेळेस आपण विसर्जन करतो त्यावेळेस त्यांची क्षमा मागून त्यांना विसर्जन करून टाकायचं आहे. जे वाहतं पाणी आहे, नदी आहे, त्या ठिकाणी ह्या देवांचं विसर्जन करावं आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला गोड जो नैवेद्य असतो तो अर्पण करायचा आहे. याच्याने आपल्याला दोष लागत नाही. तुम्ही जर असेच देव फोटो वगैरे मूर्त्या वगैरे तुम्ही जर झाडाखाली ठेवत असता तर तुमच्या घरावर भंगती येते, म्हणजे दारिद्र्यता निर्माण होत असते, आपल्याला प्रश्न निर्माण होत असतात, आपले प्रश्न सुटत नाही आणि घरामध्ये अडचणी नेहमी असतात. त्यामुळे ह्या चुका आपल्याला करायच्या नाही. जे देव तुम्हाला खंडित झालेले वगैरे असतील त्यांचं व्यवस्थित विधीप्रमाणे पंचोपचार पूजा करावी आणि त्यांचं विसर्जन करायचं आहे. आता मेलेले जे व्यक्ती असतात त्यांचा जो फोटो असतो तो दक्षिण दिशेच्याच भिंतीला लावायचा असतो, इतर दुसऱ्या भिंतीला लावत नाही. मेलेल्या व्यक्तींची जी जागा असते ती दक्षिण दिशा असते आणि पितरांचं जे स्थान असतं ते दक्षिण दिशा आहे. त्यामुळे त्याच ठिकाणी आपल्याला आपल्या पितरांचे किंवा आपल्या मेलेल्या व्यक्तींचा फोटो लावायचा असतो. दुसरं म्हणजे आपले जे बघा, ज्यांना आता ते कोणी ना मुंजोबा असतात, त्यांना मुंजोबा जे असतात ते सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवत नसतात, त्यांना बाहेर ठेवत असतात. आता वरील जी सेवा मनोभावेने मी आज तुम्हाला सांगितली ती गुरु माऊलींनी सांगितलेली आहे. संपूर्ण जे भाविक भक्त असतील, जे सेवकरी असतील त्यांच्यापर्यंत आपल्याला ही सगळी माहिती पोहोचवायची आहे. ज्यांना देवांबद्दल काहीच माहिती नाही, देवघर कसं ठेवावं, देवांच्या मूर्त्या कशा असाव्या याबद्दल सविस्तर माहिती मी संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, जी स्वामी समर्थ केंद्रानुसार आहे आणि वास्तुशास्त्रप्रमाणे सुद्धा आहे आणि जी गुरु माऊलीने सांगितलेली आहे त्यांचीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.